जाऊ दे, आज आहे चालती, उद्या चालती, परवा चालती. तुम्ही असं गैरप्रकार करायला घेतल्यानंतर आम्ही विचारायचं पण आमच्या उपसरपंच आणि सदस्यांना पण आम्हाला जाऊन विचारायला वाटतोय का तुम्ही काय लक्ष देत नाही मग यांच्यावर, हे प्रशासनावर तुम्ही काय लक्ष देत नाही. बंधूचा हा विषय आहे ग्रामसभेचा, बरोबर. त्याच्यामध्ये सदस्याचं नाव नाही घ्यायला पाहिजे, लोकांचा विषय जनता पाहिजे. तुमच्या सूचना सदस्याचा रोलच येत नाही. मासिक सभा आहे, ही का मासिक सभा आहे. तेच बोलते तुम्हाला काय माझा त्यावेळेस ना ग्रामसभेत आम्ही ग्रामसभा सुरू व्हायच्या पूर्वी पहिल्यांदाच विषय बघितला समोर आमचे, पण तुम्ही तसं करत नाही. तुम्ही तिथे काय पण करता तुम्ही. आता प्रोसिडिंग मी त्यावेळेस बोललो होतो काय ओरिजिनल ना, ऐक ना भाऊसाहेब, प्रोसिडिंग लिहितो बरोबर, मान्य आहे. विषय फक्त काय, जे ग्रामसभा म्हणजे ग्रामस्थांना अधिकार असतो. तर मी सांगतो अनावतपणाने ते विशालचा आणि समृद्धीचं नाव गेलं, तर त्याच्यामुळे तिथं ग्रामस्थ काय असेल ना त्या विषय होईल. कारण त्याच्या मामा लिहिणार कोण, मग मामा लिहिणार कोण, त्याला बोलवा. ठीक आहे, आम्ही मान्य करतो काय ते त्यांचं नाव टाकायला पाहिजे, पण हा विषय कुठल्या ग्रामसभेत झाला ते सांगा ना. आणि कोणाच्या खर्च केला ग्रामसभेचा अधिकार मत नागरिकाला आहे, सदस्य लोकप्रतिनिधी. मामा तोच विषय आहे, हा लिहिण्याचा अधिकार दुसऱ्या लिहायचा अधिकार नाही ना त्याच्यावर. आणि जो अजेंड्याला विषयच नव्हता. मग लिहिणार कोण आहे, लिहिणारा बोलवा इथं. लिहिला कोणी? अरे तुम्ही सांगता का लिहिला कोणी? प्रोसिडिंग लिहितो का सचिव लिहितो का आम्ही लिहितो? सचिव पण याला विचारला, याला विचारला का तू सूचक राहील तो अनुमोदक राहील. म्हणजे आले पैसे ते खायचे आणि गप शांत बसायचा. हे विषय नव्हता ना. याच्यावर लेखी उत्तर आम्हाला द्या, तर पुढचा विषय आम्ही मांडतो. त्याचे फोटो काढून घ्या, ते काढलं ते. अरे काय विषय नाही ना, काय कुठं तुम्ही म्हणजे काहीतरी साडेला भाडाला लावून द्यायचं काम करता तुम्ही. म्हणजे आपली माणसं सगळी अडाणी झालीत. शासनाने आपल्याला काहीतरी पुरस्कार दिला, चांगल्या याच्यासाठी दिला असेल ना, का बाबा चला त्याचा व्यवस्थित खर्च करा ना. हे काय सगळे मनमानी. कोण बोलणार आहे चांगला केला तर? आम्हाला पण गर्व वाटतो, आपल्या ग्रामपंचायतला पुरस्कार भेटला. दोन पुरस्कार आता परत आणखी पुरस्कार होता. एक झाला, आता दुसरा. त्या जो पुरस्कार ज्याच्यासाठी दिलाय जरा फेरा मारून या. काय आज परिस्थिती आहे आपल्या काय म्हणजे मला काही म्हणजे 4 वर्षात एक पण शासकीय आपल्या सार्वजनिक योजना नाही गावपाड्यात. तुम्ही अख्ख्या जनतेचा ना, जनतेला तुम्ही म्हणजे काय, जनता तुमच्यापर्यंत येत नाही, जनता तुम्हाला आवाज उठवा नाही, त्याच्यामुळे तुम्हाला असं वाटतं की जनता आमच्या मुठीत. सगळी ही माकडं ना, ते आहे त्याला अडाणी सगळी. तुम्ही नाही, रोजगार नाही, काही काही द्यायचा बात नाही. रोजगार देताय करतात. लोकांना काय झालंय, रोजगार आम्हाला भेटलाय, त्याच्यामुळे लोकांना काय झालं, आमचं काम होत आहे. ती भैया बोलवा तिकडनं, ते अजून राजस्थानी मारवाडी बोलवा, त्यांनाच काम द्या. आई गावातले लोक आखी बारीक लहान पोरं आहेत, ते मरतात तिकडे, झक मारतात उन्हाळ्यात. फक्त आपल्या शेवटचा इथं ह्या विषयावर इथं बसलेल्या सगळ्या लोकांनी उद्याच्या उद्या आपण तहसीलदारला जायचं, यांच्यावर सगळ्यांवर गुन्हे दाखल करायला हे विषयावर. चुकीच्या शासनाच्या निधीचा चुकीचा गैरवापर केलेला आहे. आणि ते सगळ्या गोष्टी करून घ्यायची, कलेक्टरला द्यायची. त्या सगळ्या गोष्टी करून ग्रामसभेची मान्यता पण नाही त्याच्यावरती. या सगळ्या गोष्टी सगळ्यांनी उद्याच्या उद्या तहसीलदारला जायच्या. उद्या सुट्टी असे समजा, तर सोमवारी सगळ्यांनी हे कलेक्टरला पण जाणार. आणि ऐका, जोपर्यंत बोलत नाही माणूस ना करून बोलत नाही ना, तोपर्यंत सगळ्या फायदा घ्यायला लागलाय. आपण सदस्यांचं नाव टाकलं, तुम्ही त्यांना विचारलं कोणाला काही विषय नाही माहिती, विचारला ना, त्यांचा माहितीच आहे त्यांना. पण विचारला एक मिनिट थांब. विशाल विचारला. मासिक मीटिंगला तिचा ठराव झालेला होता तो, पण यो आता ग्रामसभेचा येतो विचारला मी असं. तर त्यांनी आता टाकला, आता पण ग्रामसभेचा अधिकार कोणाला असतो? समृद्धी माहिती विचारला अनुमोदक म्हणून तू हे ग्रामसभेला टाकली ती व्हिडिओ काढ आहे चालूच. समृद्धीला माहिती आहे. भाऊसाहेब, तुम्ही शासकीय अधिकारी आहेत,
लोकांच्या हितासाठी काहीतरी इथं तुम्हाला शासनाने ठेवलंय, त्याचा चांगला वापर करायला हवा होता. हे काय चुकीचं हे करत बसलाय? आज हे 4 लाख रुपये आणि ते 2.5 लाख रुपये 6.5 लाख रुपये तुम्ही लाईट बल्ब साठी वापरले. दिवे 11 वाजता बंद होतात, म्हणजे कसे तरी आणून बसवायचे, बस बंद, म्हणजे एक फॉर्मॅलिटी म्हणजे पूर्ण करायची. बरोबर आहे ना? चालू राहिली पाहिजे ना. तुम्ही खरं म्हणजे त्यांना बोलवा, त्यांना ते दिवे 40 रुपये बनवा, म्हणजे असे बोगस तुम्ही हे कारभार चालू झाले. 11:30 वाजले तर दिवे बंद, 11 रात्र अंधार, म्हणजे नुसती फॉर्मॅलिटी पूर्ण करायला लागली. 6.5 लाख रुपये आणि ते सर्वसामान्य माणसांचे आहेत ना, असं नाही का तुमचेच आहेत, सर्वसामान्य सगळ्यांचे पैसे आहेत ते. आणि तुम्हाला जर जबाब विचार नाही तर तुम्ही शांतपणे तुम्ही काही करणार, या चुकीचं आहे भाऊसाहेब. जनतेने निवडून दिलेल्या सदस्याचं तुम्ही नाव टाकलं न विचार, आणि जनता जरी- तुम्ही काय पण करता ना साहेब, बघा तुम्ही काय पण करता, कोणाला विचारता तुम्ही कधी झालं ग्रामसभा झाली तुमची काय, जेव्हा मीटिंग असते प्रत्येकाला एक लेखी काय देऊ शकतो, एक फ्लक लावा तुम्ही. तो मग आधी बोललो होतो, हे तिसऱ्याला बोलतोय आता. पुढचा काय विषय असतील मेन पहिला हा, विषय एवढा 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 मोठा- एवढा तुम्ही इकडं काय कोणाला डोक्याच्या वर जाते ते. ऍटलीस्ट तुम्ही ग्रामसभेत तर तो विषय मांडा, परस्पर लिहा. तुम्ही काय नंतर नाही तिथे लिहायला वेळ भेटला इथे येऊन लिहा, तर त्या ग्रामसभेची तर मान्यता विषय द्या. तर- ग्रामसभेची तर मान्यता तर घ्या. का बाबा आपल्याला जो असं विषय चाललाय भेटलेला बाबा, आहे असं करायचं आहे. आणि तर एवढा निधी आहे तो निधी अहो आपण तो कुठल्या- भाऊसाहेब तो विषय कुठल्या- फक्त कोणाला माहित पण नव्हता. मी फक्त विषय काढला होता तो तिथं ते ग्रामसभेत, का असा असा पुरस्कार आलाय त्याच्यातून एवढं खर्च झालं तर तो तुम्ही तो टाकून दिला. तसा मीच विषय काढला, मग माझा अनुभव टाकायचा तिथं, मान्य केला असं नीट बोललो तू तिथं. केवढंच आहे ते, तुमची नोकरी जाईल त्याच्यावर. काय तुम्ही कुठला विषय कुठं नेऊन टाकलाय? तुम्ही कर्मचारी नाही, ते आखे हे सदस्यांची कारवाई होईल, अनुमोदक सूचीकरणाची कारवाई होईल. पुढं आम्ही तिकडे केल्यानंतर हा. हे सूचना अनुमोदक यांना न द्या. विचारता यावेळी जनतेसमोर म्हणतो का मला न विचारता माझं नाव टाकलेलं आहे तहसीलदार तो देणार स्टेटमेंट. तो देणार ना, त्याला माहीतच नाही, समृद्धीला माहित नाही. काय माहिती हा? जर माहिती असेल त्यांना तर वसुली त्यांच्याकडे त्यातून करायचं वसुली. वसुली त्यांच्याकडे होणार. हा विषय फक्त एका आयत्या वेळेस टायमावर तिथे विषय काढला तो तुम्ही डायरेक्ट लगेच ग्रामसभे प्रोसिडिंगला डायरेक्ट मेन विषय म्हणून टाकून दिला तुम्ही. 4 लाख रुपये खर्च सूचक गदारोळ झाला होता, मारामारी व्हायची वेळ आली. तुम्ही पोस्टरला अर्ज केला तो होता. पोस्टरला त्याला केला. भांडण झालं तर त्याच्यावर टाका ना. तुमची भांडण झाली होती ना त्याच्यावर. आपण तो विषय विषय नाही झाला तो. खटकला ना तो विषय, म्हणून तो विषय नाही झाला तो पोस्टरला लिहायचा नाही. निभायसाठी नाही झाला तो, आयत्या वेळेचा विषय आला होता. तर तुमच्या अजेंडेला पण नव्हता विषय, सरळ टाकायचा बाबा, भांडणं झाली पोस्टरला जनतेला माहित नव्हता, मला माहित होता म्हणून मी लोकांना तुम्ही सावध केला तो भाऊसाहेब, विषय. तुम्ही काय केलं माहिती आहे का, जनतेला ना फक्त पैशाचा निधी वापरायला लावला. हा. प्रत्येक खेडोपाड्यात भांडी कुंडे याच्यात जनता खुश राहिली, इकडे काहीतरी वेगळेच कारभार करत सुटले. ह्या गोष्टी लोकांपर्यंत यावं नाही म्हणून तुम्ही त्या प्रोसिडिंगचा आधार घेतला, बरोबर. मग त्या सगळ्या गोष्टी जर घडवायच्याच होत्या तर तुम्ही ग्रामसभा लावायची 1 मेला, लगेच घ्यायची. एक मेला- एक मेला कंपल्सरी पाहिजेच. एक मेची ग्रामसभा का नाही? मग ती का ना झाली? 1 वर्षाची पहिली ग्रामसभा जर होत नाही गावाच्या विकासासाठी, तुम्ही सगळे इथं बसून काय करताय? लोकप्रतिनिधी म्हणून आहे ना तुमचा पण अधिकार. एक मे तुमचा आहे. आर्थिक ग्रामसभा आहे. का नाही झाली? लोकांना सांगा. आणि त्या ग्रामसभेमध्ये एक आराखडा मांडायचा असतो का बाबा आपल्या गावामध्ये एवढा आराखडे झालेत, त्या योजना राबवायच्या. त्याही गोष्टी जर तुमच्याकडून होत नाही आणि ह्या असे काहीतरी वेगळेच प्रकार चालू आहेत तुमचे. नाही का साहेब, तुम्ही जर सांगता ना त्या सदस्याने सांगा म्हणजे ग्रामसभा घेण्याचा अधिकार कोणाला आहे? आम्हाला सदस्य नाही का? सरपंचाला आहे, सांगता का हे भाऊसाहेबांना body काय आहे, सगळे मान्य आहे. पण आपण ज्या मासिक मीटिंग मध्ये बसतो, ज्या गावाचं लोकप्रतिनिधित्व करतो, तिथं आपला पण अधिकार आहे ना आपल्या लोकांसाठी बोलायचं. आता आम्ही मला सांगा, आम्ही लोकांनी सांगावं का आमचा म्हणजे लोकप्रतिनिधी मग म्हणजे तुम्ही असं जाहीर ही करून सभा टाका, करण्यात एक आली मिनिटं. तुम्ही असं जाहीर करून टाका, ग्रामसेवक, सरपंच, प्रशासक आमचं ऐकत नाही, लोकांसमोर जाहीर करून टाका. नाही, माझा म्हणणं एकच मुद्दा तुम्ही सांगता का ग्रामसभा तुम्ही का नाही घेतली? ग्रामसभा घेण्याचा अधिकार सरपंच ग्रामसेवकला आहे. सरपंचाच्या अनुपस्थितीमध्ये उपसरपंचाला घेणार आहे. बरोबर. तुम्ही आम्हाला त्याच्यामध्ये पकडू नका असं माझं म्हणणं आहे. नाही, 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 सगळ्यांना पाहिजे. लागली का नाही ती ग्रामसभा? याला तुम्ही काय- एक मेला कंपल्सरी पहिलं पूर्ण महाराष्ट्रामध्ये लागते. आर्थिक ग्रामसभा असते ती, तर ती घ्यायची बाबा समोरचे माणूस लागत नाही. मग आपण एक शब्द विचारायला पाहिजे, 1 मेची ग्रामसभा आम्ही भाऊसाहेबांना सांगितलेलं आहे. मग भाऊसाहेब भाऊसाहेब काय लावले तुम्ही? अहो, आम्हाला सांगायला पाहिजे. आम्हाला सांगायला नाही पाहिजे आर्थिक वर्षाची ग्रामसभा घेणं गरजेचं आहे. अजेंडाच निघाला पाहिजे. आम्हाला आमच्यावर क्लेम या करणं सभेमध्ये चुकीचं आहे. तुम्हाला आर्थिक वर्षाचं सगळं बजेट मांडायचं असतं, जमा खर्च जो काय असेल तो लोकांपुढे मांडायचा असतो. एवढे महत्वाचे विषय असून तुम्ही ग्रामसभा लावत नाही, विशेष आहे.